आज आपण बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम, त्याचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 बघणार आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, आयडेंटिफाय दी रिझन विच ऑफ दी फॉलोइंग आर ट्रिपलेट्स. आता पायथागोरस ट्रिपलेट्स म्हणजे काय होतं बघा. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिलेला आहे की 3, 5 आणि 4. ठीक आहे, आपल्याला नंबर दिले 3, 5 आणि 4. त्याचा काय करायचं आपल्याला, सिम्पली 3चा स्क्वेअर करायचा आहे, 4चा स्क्वेअर करायचा आणि 5चा स्क्वेअर करायचा. आता बेसिक आपलं मॅथ्समध्ये झालेलंच आहे की स्क्वेअर कसा काढायचा. 3चा स्क्वेअर किती, तर 3चा स्क्वेअर आपला 9, 4चा स्क्वेअर आपला 16 आणि 5चा स्क्वेअर आपला 25. ठीक आहे, हे झाले आपले स्क्वेअर. आता यातला आपला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे, तर आपला 5 आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय घेतलं त्याला, तर लेफ्ट साईडने घेतलेलं आहे. कशाला, तर 5चा स्क्वेअरला आपण लेफ्ट साईडने घेतलेला आहे. ठीक आहे, आणि जे आपले बाकीचे नंबर्स आहेत 3 आणि 4 त्याला आपण राईट हँड साईडला घेतलेलं आहे. आता ही जे राईट हँड साईडला आलेली आपली जे नंबर्स आहेत 3 आणि 4, जर आपण याची जर टोटल केली, ठीक आहे, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, तर आपला आन्सर किती येते इथं, तर इथं आपला आन्सर होता 25. ओके, कसं, तर 60 आणि 3चा स्क्वेअर किती आपला 9, 16 प्लस 9 किती होतं आपला 25. किती येते, इक्वल येते दोन्ही साईडनी, म्हणून आपण याला काय म्हणू शकतो की हे पायथागोरस ट्रिपलेट आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, याचप्रमाणे आपल्याला हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचं. बघा त्यातला आपला सेकंड नंबर बघा काय दिला, तर 4, 9 आणि 12. ठीक आहे, 4चा स्क्वेअर पाहिजे, 9चा आणि 12चा स्क्वेअर सुद्धा. आता यातला सगळ्यात मोठा नंबर आपला 12 आहे, म्हणून आपण त्याला काय घेतलं, तर लेफ्ट हँड साईडला घेतलेलं आहे. ठीक आहे, आधी आपण त्याचे स्क्वेअर काढून घेतलेले आहे. आता 4चा स्क्वेअर होता आपला 16, 9चा स्क्वेअर होता आपला 81 आणि 12चा स्क्वेअर आपला 144. जर स्क्वेअर काढणे जमत नसेल तर आपण बघून घेऊ. ठीक आहे, आता 12चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. आपण काय करणार, 1चा स्क्वेअर तर आपला 0, 1च राहतो आणि 2चा स्क्वेअर किती आपला 4. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला की ते 2 1 जार 2 होते. ओके, आणि 2 2 जार किती होतं आपला, तर 4 होतं, म्हणून आपण इथं 4 लिहिणार आहे. आता हा 4 जसा तसा 0 4, तर इथे 4 इंजिन 1 0 1, म्हणजे आपला झाला हा 144 आपला स्क्वेअर. ठीक आहे, 12चा. आता काय घेणार आपण, तर लेफ्ट साईडला आपण काय घेतलं आहे, 12 घेतलेला आहे. इज इक्वल टू काय केलं, 4 प्लस 9चा स्क्वेअर, तर टोटल किती येतं आपली, तर 97. म्हणजे आपली LHS साईड आणि RHS साईड ही इक्वल नाही आहे, म्हणून आपण काय म्हणणार, तर याला इज नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट. ओके, काय झालं, तर हे आपल्याला LHS आणि RHS साईड आपली काय झाली, ते सेम नाही आहे, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, तर नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट आपण त्याला म्हटलेलं. ओके, थर्ड बघा 5, 12 आणि 3. ओके, 5चा स्क्वेअर आपला 25, 12चा स्क्वेअर 140 आपला, तर 169. आताच मी याच्या आधीच्या याच्यात मेथड सांगितले, आपण तसे सॉल्व करू शकतो. आपल्याला आधी सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे आपला, तर 13 आहे. तर आपण काय केलं, आपण त्याला लेफ्ट हँड साईडला घेतलेला आहे. ओके, नंतर काय, तर 12 आणि 5च्या स्क्वेअरची आपण काय केली, तर ॲडिशन केलेली. जसा 12चा स्क्वेअर किती आहे, तर 144 प्लस 25, 4 प्लस 5 9, 4 प्लस 2 6 आणि 1 आपला जसं तसा, म्हणजे आपला किती आहे, तर 116 आपला आन्सर आलेला आहे. म्हणजे आपल्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय, तर दोन्ही इक्वल आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो की हा पायथागोरस ट्रिपलेट आहे. ठीक आहे, फोर्थ बघा 24, 70 आणि 74. 74 आपला सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे, 74 आपण काय घेणार, तर लेफ्ट हँड साईडला घेतलेला आहे. नंतर आहे आपला 24 आणि 70, त्याचे दोन्ही याचे आपण स्क्वेअर काढून घेतलेले इथे. ठीक आहे, सर्व याचे आपल्याला आधी स्क्वेअर काढायचे. आता 70 आणि 24चं आपल्याला काय करायचं, तर स्क्वेअरची करायची ॲडिशन. ठीक आहे, आपला 24चा स्क्वेअर किती आला आहे, तर 5476. तसंच आपला 17 आणि 24चा स्क्वेअरची ॲडिशन किती झालेली आहे, ते तीसुद्धा किती झाली आहे, तर 5476 झाले. म्हणजे हा काय, तर आपला पायथागोरस ट्रिपलेट आहे. फिफ्थ बघा 10, 24 आणि 27. यातला सगळ्यात मोठा कोणता आहे आपला 27, म्हणून आपण त्याला घेतलं लेफ्ट हँड साईडला घेतला आहे. 10 आणि 24 घेतलेले आपण त्याला आपण राईट हँड साईडला घेतले. ओके, आता याची केली जर आपण ॲडिशन 24 आणि 10ची, तर आपला किती आले, तर इथे स्क्वेअर आला आपला 100. 24चा स्क्वेअर आणि 10चा स्क्वेअर जर आपण ॲडिशन केलं किती येते, तर 676. आणि आपला 27चा स्क्वेअर किती आला, तर 729. म्हणजे काय झालं, आपली LHS साईड ही कशी आहे, तर मोठी आहे आणि RHS साईड ही कशी झाली, तर आपली छोटी झाली, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो की हा नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट आहे. 6 बघा 11, 60 आणि 61. 61 मोठा आहे, लेफ्ट हँड साईडला घेतलेला आहे. आपल्या 61 मोठा आहे, लेफ्ट हँड साईडला घेतलेला आहे, त्याचा 3721. 60चा स्क्वेअर किती होतं, तर 3600. ठीक आहे, जर हे पण आपल्याला येत नसेल, चा स्क्वेअर किती होतं आपला, तर 36 आणि इथे काही 0 आहे, म्हणून आपण त्याला 2 0 लावून द्यायचे.
म्हणजे आपला आन्सर किती येते 3600 येते. तसंच जर आपल्याला 15चा सुद्धा काढायचा असला तर काय येते 25 5चा स्क्वेअर आणि स्क्वेअर करता म्हणून त्याला 2 0 लावून द्यायचे. तसंच जर 25 असला 25चा आपला स्क्वेअर येत नसला तर काय करायचं 5चा स्क्वेअर आपला किती येतं 25 आणि 2ला काय करायचं की त्याच्या समोरचा नंबर जो आहे 2 नंतर येणारा जो नंबर आहे त्याने काय करायचं मल्टिप्लाय. आता 3 2 किती येते 6 म्हणजे हे आपल्याला किती झालं तर 25 किती झालं आपला तर इथे 60चा स्क्वेअर आपला 3600 झालं आहे. 11चा स्क्वेअर आपला 121 सुद्धा झालेला आहे. ओके, आता 61चा स्क्वेअर काढल्यात आपण तो किती आहे तर आपला 3721 आणि 60 आणि 11चा स्क्वेअर काढला तो किती आला तर आपला तो सुद्धा आला 3721 म्हणजे हा काय झाला तर आपला पायथागोरस ट्रिपलेट झालेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर एम एन पी काय दिलेलं तर आपल्याला एम एन आणि पी हा कितीचा दिला तर आपला राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे हा झाला आपला 90 डिग्रीचा. नंतर सेगमेंट एन क्यू ही जी सेगमेंट एन क्यू दिली आहे म्हणजे ही आपली हायपोटेन्यूज साईड आहे असं समजा तर किती दिली तर आपल्याला परपेंडिक्युलर म्हटली आहे कशाला तर एम पीला कशाला तर एम पीला आहे. ठीक आहे. ओके, नंतर म्हटलं आहे एम क्यू इज इक्वल टू 9 सेंटीमीटर दिलेलं आहे तर ही आपल्याला लेंथ दिली आहे 9 सेंटीमीटरची आणि क्यू पी दिलेली आहे आपल्याला क्यू पी किती आहे तर ही 4 सेंटीमीटर. तर आपल्याला एन आणि क्यूची आपल्याला बघा सोल्युशनमध्ये काय तर आपला इन ट्रायंगल काय तर आपला आधी दिलेला गिवनमधला एम एन पी दिलेला आहे ट्रायंगल. ठीक आहे, हा ट्रायंगल दिलेला आहे त्यातला आपण अँगल काय घेतला तर एम एन पी हा कितीचा घेतला आहे तर 90 डिग्रीचा घेतला आहे. नंतर सेगमेंट एन क्यू परपेंडिक्युलर होतो कशाला म्हटलं तर आपण त्याला सेगमेंट एम पीला कशाला तर एन क्यू कशाला म्हटलं तर हा म्हटलं आपण त्याला एम आणि पीला परपेंडिक्युलर हा आपल्याला गिवन आहे ऑलरेडी. ठीक आहे. नंतर एम क्यूची व्हॅल्यू आपल्याला 9 सेंटीमीटर दिली आहे क्यू पीची व्हॅल्यू आपल्याला 4 सेंटीमीटर दिली आहे. ठीक आहे, मग काय बाय अ थेरम ऑफ काय तर आपला जॉमेट्रिकल मीन इथे अप्लाय होणार आहे. कोणता तर जॉमेट्रिकल मीन आपल्याला थेरम इथे अप्लाय करायचं. बघा काय घेतलं तर आपण याच्यात एन क्यूचा स्क्वेअर घेतला इज इक्वल टू एम क्यू मल्टिप्लाइड बाय करणार आपण त्याला क्यू पीनी. ठीक आहे, तर आपल्याकडे एम क्यूची व्हॅल्यू आहे 9 सेंटीमीटर मल्टिप्लाइड बाय करणार आपण क्यू पीनी म्हणजे 4 9 4 जर किती येतो आपला आता तो येतो आपला 36 म्हणजे काय तर एन क्यूचा स्क्वेअर किती आला तर आपला 36 आपली ही व्हॅल्यू आलेली आहे. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड आता काय करायचं आपल्याला तर याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा कितीचा तर 36चा. बघा आता काय करणार आपण तो रूट घेतलेला आहे दोन्ही साईडने आपल्याला एन क्यू आणि इथं सुद्धा आपल्याला घेतं रूट 36. आपल्याला माहिती आहे की एन आणि क्यू इज इक्वल टू घेते तर आपला 6 कारण की 6चा स्क्वेअर काय तर आपला तर हा आपला 36 आहे. ओके, म्हणजे एन क्यूची व्हॅल्यू काय तर आपली 6 युनिट्स बघूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा काय दिलं तर इन फिगर अँगल क्यू पी आर बघा क्यू पी आणि आर किती दिले तर आपल्याला हा दिलेला आहे 90 डिग्रीचा एक अँगल आहे. नंतर सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर टू सेगमेंट क्यू आर सेगमेंट पी आणि एम परपेंडिक्युलर कशाला आहे तर क्यू आणि आरला कशाला आहे तर क्यू आणि आरला पी एम कशाला आहे तर क्यू आणि आरला परपेंडिक्युलर. ठीक आहे, बरोबर दिलेली पी आणि एम दिलेला आहे 10 सेंटीमीटरचा आणि क्यू आणि एम दिलेली आहे आपल्याला ती सुद्धा दिली आहे 8 सेंटीमीटर. आता आपल्याला क्यू आणि आर इथे फाइंड आउट करायचं. बघा सोल्युशनमध्ये काय ना तर इन ट्रायंगल क्यू पी आर बघा क्यू पी आर आपल्या ट्रायंगल आहे त्यातला आपण काय अँगल कोणता घेतला तर क्यू पी आणि आरचा तो किती आहे तर आपला 90 डिग्री आपल्याला हे ऑलरेडी गिवन दिलेलं आहे. आणि पी एम परपेंडिक्युलर कशाला म्हटलं तर आपण क्यू आरला. ठीक आहे, आणि पी एमची व्हॅल्यू किती आहे आपली 10 सेंटीमीटर आणि क्यू एमची आपली 8 आहे. हे झालं आपलं गिवन जसं जसं आपण इथे लिहून घेतलेलं आहे. इथे सुद्धा काय तर जॉमेट्रिकल मीनचा आपला थेरम इथे अप्लाय झाला आहे कसा तर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू घेतला आपण क्यू एम मल्टिप्लाइड बाय करणार आपण एम आणि आरने म्हणजे आपली पी एमची व्हॅल्यू किती तर आपली 10 आहे क्यू एमची व्हॅल्यू किती तर आपली 8 आहे. आणि तर इथे काय घेतलं आपण 10 स्क्वेअरचं किती घेतलं तर इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय एम आणि आर म्हणजे 10चा स्क्वेअर किती आला तर आपल्याला 100 नंतर 8 मल्टिप्लाय बाय करणार आपण एम आणि आरने. तर आता इथे बघा इथे हा काय तर आपण याला जर इकडे आलं तर हा काय होईल हा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये म्हणजे एल एच एस आणि आर एच एसचा रूल आपला इथे अप्लाय होईल. म्हणजे कसं होईल तर इथे 100 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 8ने म्हणजे आपला आन्सर किती येते तर 125 आपला आन्सर येते. मग आता 125 डिवायडेड बाय करणार आपण कशाला तर परत कशाने करणार आहे तर 2ने. ठीक आहे, जर आपण त्याला केलं तर किती आपला आन्सर येते किती आला आपला आन्सर इथे तर इथे आला आपला 25. ठीक आहे, 25ने आपण याला डिवाइड करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर किती येतात 25 आणि खाली आहे इथं 2 म्हणजे इज इक्वल टू किती होणार आता आपण सिम्पली 25 डिवायडेड बाय 2 केलं तर आपला आन्सर येते 12.5 म्हणजे एम आरची व्हॅल्यू किती येते तर आपली 12.5 आलेली. आता आपल्याला क्यू एम आणि आर याचं सुद्धा फाइंड आउट करायचं. बघा आता काय क्यू आर किती घेतल्या तर आपण इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू किती आहे तर आपला 8 प्लस व्हॅल्यू पुटअप करायची आहे. क्यू एमची व्हॅल्यू किती आहे 8 प्लस एम आरची व्हॅल्यू आपली 12.5 म्हणजे क्यू आर इज इक्वल टू किती होणार आता आपली
व्हॅल्यू 20.5 युनिट्स आपल्या आर पी अँड पी एस. बघा आर पी आणि पी एस आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणते. ठीक आहे, ह्या दोन आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. एस आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे तर ती 6 सेंटीमीटर एवढी दिलेली आहे. ओके, आता सोल्युशनमध्ये बघा, इन अ ट्रायंगल पी एस आर किती आहे तर ट्रायंगल दिला आपल्याला पी एस आर, त्यातला आपल्याला 30 डिग्रीचा दिला आहे. आणि एस किती तर आपला राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे हा किती आहे तर 90 डिग्रीचा आहे. आणि एस आर किती आहे तर आपला आर. ठीक आहे, अँगल आर किती घेतला आपण तिथे 60, रिमेनिंग अँगल किती जर आपला 60 डिग्री, कारण की टोटल अँगल किती राहतो तर आपला 180 डिग्री, त्यातला जर आपला 60 दिलेला आहे आणि 90सुद्धा दिलेला आहे, म्हणजे आपला राहिलेला अँगल आपला होते 180 डिग्रीचा. ठीक आहे, आपल्याला गिवनमध्ये काय दिलं तर 30 डिग्रीचा अँगल दिलेला आहे आणि आपला एस आर अँगल कितीचा बनता आहे तो सुद्धा 90 डिग्रीचा, म्हणजे आपला राहिला किती आहे तर इथे आपला आन्सर येईल अँगल आर इज किती तर 60 डिग्रीचा आपला राहिलेला आहे. ओके, मग आता बाय द प्रॉपर्टीज ऑफ कोणत्या कशाची आपल्याला 60 डिग्री दिलं आहे प्लस 90 डिग्री, कोणता आहे तर आपला ट्रायंगल बनला. मग काय एस आर इज इक्वल टू घेणार आपण 1/2 मल्टिप्लाइड बाय पी आणि आर. आता एस आरची व्हॅल्यू किती आहे तर आपली 6 मल्टिप्लाइड बाय काय करणार तर 1/2 किंवा मल्टिप्लाय बाय पी आर. 6 मल्टिप्लाय किती ते 12 युनिट्स एवढा आपला आन्सर. आता 3√2. ठीक आहे, म्हणून आपण त्याला काय करू शकतो 3√2 डिवायडेड बाय 2 केलं आणि मल्टिप्लाइड बघली इथे 12. इथे होईल काय 2नी आपण 12ला करू शकतो, इथे येईल आपला आन्सर 6. ठीक आहे, म्हणजे आपलं राहिलेलं काय तरी √3 आपलं काय येणार तर पी एस ची आपल्याला व्हॅल्यू येणार आहे. फिफ्थ बघा, फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन अँड गिवन द फिगर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता आपल्याला दिलेलं काय ते ए बी इक्वल आहे कशाला तर बी सीला. बघा ए बी आणि बी सी काय सांगितलं तर आपल्याला याच्या दोन्ही व्हॅल्यू काय तर सारख्या राहतात. ऑलरेडी काय तर हे आपल्याला गिवन आहे. नंतर पहा अँगल बी ए सी. बघा बी ए आणि सी काय झालं तर आपला हा टोटल अँगल कितीचं घेतला आपण तर आता हा तर आपला राईट अँगल आहे, त्याचा हाफ काय होईल तर आपला 45 मायनस 90 डिग्रीचा आपला अँगल बनला. ठीक आहे, त्याचा हाफ किती होईल तर आपला 45, म्हणजे 45 आपला काय तर रिमेनिंग अँगल आहे, म्हणजे इथे केलं तर आपला 45 डिग्रीचा अँगल बनला. नंतर ए बी इक्वल टू म्हटलं बी सीला. आपण ए बी आणि बी सी काय म्हटलं तर हे दोन्ही सारखे आहेत आपले, म्हणजे काय येणार तर हे 1/√2 घेतलेलं आहे. आणि मल्टिप्लाय कशन केलं तर आपण त्याला ए आणि सी ना, म्हणजे आपला √8 आहे, म्हणजे काय येणार तर 1√2 मल्टिप्लाइड बाय करणार आपण त्याला √8नी, म्हणजे आपलं काय येणार इथे तर √2 दोन्ही याच्यात कॅन्सल होणार, म्हणजे आपलं राहिलं काय तर ए बी इक्वल टू बी सी काय तर आपला व्हॅल्यू येणार इथे